नमस्ते, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलवरून बोलत आहे। आज आपण भेटणार आहोत एक कंपनीचे सचिन इम्पॅक्ट्स करून कंपनीचे फाउंडरांशी मिस्टर रमेश म्हात्रे। सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमची कंपनीची स्थापना कधी झाली? सचिन इम्पॅक्ट्स ही कंपनी 1993 साली झाली आणि याच्या अगोदर 1982 ला म्हात्रे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रतिमेश इंडस्ट्रीज अशा 3 कंपन्या आहेत ग्रुपमध्ये। सचिन इम्पॅक्ट्स 100% एक्सपोर्ट, बाकी 2 कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिकल पार्ट बनतात। अच्छा, ते पण त्याच साली झालेत का? दोन्ही अगोदर झालेले। तर पहिला सचिन इम्पॅक्ट्स झाले कंपनी? पहिला त्या कंपनी, नंतर नाही, मी सचिन इम्पॅक्ट्स नंतर झालेले। अच्छा सर, तुमच्या व्यावसायिक विस्तारित रूप सांगाल काय? मी 1970 ते 1988 18 वर्ष वोल्टासमध्ये होतो। वोल्टासमध्ये मी स्किल 1 मेकॅनिक होतो। असं असताना 1982 साली मी माझं स्वतःचं वर्कशॉप चालू करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे 4 वर्कर ठेवून कंपनी चालू केली। असं L&T आणि सिमेंटचं काम करत होतो। नंतर 1985 साली मी स्वतःच्या डाईज बनवण्याचं फॅक्टरी चालू केली आणि मशिनरी सगळं इन्स्टॉल केले आणि डाय बनवायला सुरुवात केली। असं असताना 2 कंपन्या L&T आणि सिमेंट्स यांचं मी काम करत होतो।
त्यांना डाय बनवून देतो तो, प्रेस कॉम्पोनंट इलेक्ट्रिकल पार्ट बनवून देतो तो, असा हा बिझनेस चालू होता. असं असताना 1992 साली एक दुबईहून अरब आला आणि त्या अरबनी मला माझ्या कंपनीला व्हिजिट केली आणि त्यांनी माझ्याकडच्या ज्या डाय तयार होतात आणि ज्या प्रोडक्शनमध्ये यूज करतात ते पाहून तो खुश झाला आणि त्यांनी मला त्याच्याकडचे काही पीस असे आणले, त्यांनी दाखवले आणि त्यांनी मला डायची ऑर्डर दिली. ही माझी पहिली एक्सपोर्टची ऑर्डर ऑगस्ट 1992 साली. मी विचार केला की त्याला चांगल्या डाय बनवून द्यायचं, चांगली क्वालिटी द्यायची, कारण जर का चांगली डाय क्वालिटी दिली तर तो पुन्हा इकडे, आणि तो म्हणाला होता की मी दरवर्षी डाईज येण्याकरता ऑर्डर देण्याकरता इकडे इंडियामध्ये येतो. असं असताना मग मी विचार केला की ह्याला जर चांगल्या डाईज दिल्या तर तो हा पुढच्या वेळेला इथेच येणार. हे मी मनाशी पक्क केलं आणि त्याला चांगल्या डाय दिल्या, क्वालिटी पण चांगली, एवढंच नव्हे त्या डायना कलर लावून सुद्धा दिला. असं करत असताना मी आणखी एक विचार केला, आता तो डाय एवढे ह्याला लागतात, हा दरवर्षी डाय करता इकडे येतो, म्हणजे ह्याचा हा बिझनेस काय आहे, कशा करता ह्या डाय लागतात आणि हा एवढ्या डाय काय करतो हा. मग विचार केला की आता हे जर आपण त्याला सांगितलं की डेमो पर्पज जर का मी दुबईला गेलो तर मला माहिती पडेल हा कसल्या टाईपच्या डाय वापरतो, किती वापरतो, काय प्रोडक्ट बनवतो, हे मला माहिती पडेल. त्याप्रमाणे जानेवारी 1993 साली मी पहिल्यांदा दुबईला गेलो. तिथे गेल्यानंतर डाय डेमोन्स्ट्रेशन देताना सगळ्या डायचं डेमोन्स्ट्रेशन दिलं. सर्वजण खुश झाले, सगळ्यांना डाय पसंत पडल्या आणि त्याच्या फॅक्टरीमध्ये मी जे काही प्रकार पाहिले की किती मटेरियल वेस्टेड, लेबर किती वेस्टेड घालवतात आणि त्याच्यावर त्यांना मी उपाय सांगितलं की मग त्यांना पटवून दिलं की अशी जर डाय बनवली तर तुम्हाला तुमचं मटेरियल वाचेल, अशी डाय बनवली तर तुमचं लेबर वाचेल. मग असं असताना मी त्याला कोटेशन दिलं आणि 8 दिवस दुबईला असताना परत जेव्हा आलो तेव्हा त्याच्याकडून 30 लाख व्हॅल्यूचे ऑर्डर घेऊन आलो आणि मग त्या डाय बनवल्या. पुन्हा 3 महिने डाय सप्लाय केला, पुन्हा दुबईला गेलो. असं करत दुबईहून तो जो प्रोडक्ट बनवतो तसं दुसरी कंपनी आहे त्या कंपनीला व्हिजिट केली, तिथे मला ऑर्डर मिळाली. तिसरी कंपनी व्हिजिट केली, त्या कंपनीची ऑर्डर मिळाली. चौथी कंपनी, असं करत करत मग दुबईहून कुवेत, कुवेतहून सौदीहून कतारहून बहारीन, असं सगळं फिरत फिरत जेव्हा मी गेलो तेव्हा बऱ्याचशा कंपनीच्या ऑर्डर्स मिळाल्या आणि मी ऑक्टोबर 93ला सचिन सिम्पेक्स फक्त एक्सपोर्ट करण्याकरता ही कंपनी स्थापन केली आणि तेव्हापासून आजपर्यंत सचिन सिम्पेक्स आहे आणि त्या कंपनीचा पसारा भरपूर वाढवलेला आहे. आणि आता तर नंतर मग 94च्या वेळेला जेव्हा मी दुबईला गेलो तेव्हा विचार केला की आपला पण काहीतरी प्रोडक्ट पाहिजे स्वतःचा, आणि मग त्याच्यावर विचार करून मी हा 1 पीस डिफ्युजरची कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तो 1 पीस डिफ्युजर मी डेव्हलप केला आणि आज तो, आणि तेवढंच नव्हे तर तो प्रोडक्ट पेटंट फाईल केलं आणि वर्ल्ड वाईड पेटेंटेड केलेला आहे आणि आज भरपूर काही मी केलेलं आहे. हा एकच डिफ्युजर नव्हे, त्याच्या असे 10 मॉडेल मी ह्या एवढ्या वर्षात तयार केले. दरवर्षी एक नवीन मॉडेल तयार करत गेलो आणि 10 मॉडेल असे डेव्हलप केलेले आहेत. आणि ते सगळ्या 10 मॉडेल करायचं कारण एवढंच आहे की कंट्री वाईज वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळा डिफ्युजर लागतो. सेंटर एअर कंडिशनला हा डिफ्युजर लागतो. सगळ्या देशामध्ये ॲल्युमिनियम एक्सट्रुजनमध्ये डिफ्युजर बनवतात आणि मी 1 पीसमध्ये बनवलं, जसे ॲल्युमिनियम शीटमध्ये, आणि त्याचं जी क्वालिटी जी आहे ती दिसायला पण चांगली आहे आणि कॉस्ट वाईज कमी झालेली आहे आणि त्याचा परफॉर्मन्स फार चांगला आहे. तर असं करून मी हा प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. म्हणजे तुम्ही क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं एक्सपोर्ट करताना, एकदम A1 क्वालिटी दिलेली. सर, मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हे वर्ल्ड पेटंट राईट्स भेटले आहे, तुम्ही ह्याच्याबद्दल मला काही सांगू शकता? त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आत्ता गेल्या वर्षी 18 एप्रिल 2011ला या पेटंट ॲक्टमुळं मी माझ्या प्रोडक्टची कॉपी जॉर्डनमध्ये तयार केलेली आहे
आणि त्या कंपनीवर पेटंट ॲक्टप्रमाणे मी ॲक्शन घेतली तेव्हा जॉर्डन कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे आणि ती कंपनी सील केलेली आहे. अजून ती कंपनी बंद आहे, त्याची केस चालू आहे. सर, जसं का तुमचा हा बिझनेस आहे, तुम्ही अल्युमिनियमचा आहे, तर तुम्ही मला त्याच्याबद्दल काही सांगू शकता? ॲल्युमिनियमबद्दल असं आहे, हा प्रोडक्ट हलका आहे. ॲल्युमिनियम हलका असतो. स्टीलमध्ये कोणी वापरत नाही असे डिफ्युजर, परंतु ॲल्युमिनियममध्ये ॲल्युमिनियम एक्सुजनमध्ये वापरतात. मी फक्त त्याला ते ॲल्युमिनियम शीटमध्ये केलेलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये तो सीलिंगला लागतो, त्याचा हलका असतो, तर त्याला ते ॲल्युमिनियमच लागतं. म्हणून ते सगळे डिफ्युजर ॲल्युमिनियममध्ये बनवतात. आणि ह्याचे सगळे ॲप्लिकेशन्स कुठे होतात? नाही, ॲल्युमिनियम करता ॲप्लिकेशनचं असं काही नाही आहे. ॲल्युमिनियम हे रेडीमेड मिळते. ते फक्त प्रोसेस आमच्याकडे करतात. त्याच्याप्रमाणे डाईज बनवलेले आहेत, त्या डायच्या प्रमाणे ते प्रोडक्ट बनवतो. सर, तुमच्या क्लायंट्सची ऑडियन्स कुठे आहेत आणि तुम्ही हा जो आहे सप्लाय कुठल्या कंट्रीमध्ये करता? मला जरा सांगू शकता त्याच्याबद्दल? मेनली आमचा प्रोडक्ट जो आहे तो गल्फ कंट्रीमध्ये आहे. जसे दुबई आहे, कुवेत आहेत, सौदी अरेबिया, कतार, बहारीन, असे जे कंट्री आहेत, सिंगापूर, UK, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ब्राझीलमध्ये, म्हणजे लॅटिन अमेरिकामध्ये पण आहे. अशा बऱ्याच कंट्रीमध्ये बिझनेस आहे. आणि जनरली हा प्रोडक्ट जो आहे तो आम्ही कोणाला डीलर वगैरे हे कॉन्ट्रॅक्ट ह्यांना देत नाही. आमचा प्रोडक्ट हा वन पीस डिफ्युजर जगातल्या ग्रिल डिफ्युजर मॅन्युफॅक्चररला आम्ही डायरेक्ट देतो आणि ते लोक आमचा प्रोडक्ट म्हणून ते सेल करतात. आता याचं हे सांगायचं म्हणजे, आता फॉर एक्झाम्पल दुबईचा घेऊया. दुबईमध्ये जे आता हे मोठे मोठे मॉल्स आहेत, एमिरेट टॉवर, मेट्रो किंवा जे दुबई इमिरेट टॉवर अँड इमिरेट मॉल, असे जे मोठे मोठे खलिफा टॉवर, सर्वात जगातलं सर्वात उंच, अशा ह्या प्रेस्टिज जॉबला आमचं प्रोडक्ट जेव्हा मी पाहतो तेव्हा मन भरून येते की आपला प्रोडक्ट कुठे आहे. असे बरेच आहेत टॉवर, म्हणजे असे प्रेस्टिज जॉब त्याला आमचं प्रोडक्ट लागतो. म्हणजे सगळं तुमचं प्रोडक्ट जास्त सप्लाय होतो तो गल्फ कंट्रीमध्ये मेनली गल्फ कंट्री. गल्फमध्ये मोठा बिझनेस आहे, कारण तिकडे गरम हे असतं ना, उष्णतेचं प्रमाण जास्त असतं ते. पण बऱ्याचशा देशामध्ये आमचं आहे ते प्रोडक्ट. सर, तुम्ही मला सांगू शकता तुमची कंपनीची खासियत काय आहे? कंपनीची खासियत सांगायची म्हणजे वन पीस डिफ्युजर. हा डिफ्युजर जगामध्ये कोणीही बनवलेला नाही. हे कित्येक देशांनी मला पेटंट देऊन सिद्ध केलेलं आहे. म्हणून वन पीस डिफ्युजर फक्त सचिन्स ही आमची फॅसिलिटी आहे. सर, मला अतिशय आनंद होतोय की आपला एक इंडियन माणूस कुठेतरी कुठल्या तरी देशात इतका मोठा हे झालं, त्याचा बिझनेस स्प्रेड झाला. मला खूप आनंद होत आहे. सर, मला तुम्ही सांगू शकता की तुम्ही आज इतकं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, तुम्ही त्याला कसं फेस करता? कॉम्पिटिटिव्ह सगळीकडे आहे. चायनामध्ये कॉम्पिटिशन आहे, पण चायनामध्ये क्वालिटी बनवत नाहीत. पण मी माझ्या क्वालिटीमध्ये मी प्रोडक्शन वाढवण्याकरता कामगारांना प्रोत्साहन देतो. प्रोडक्शन वाढलं, प्रोडक्टिव्हिटी वाढली की रेट कमी येतो. असं करून त्याची कॉस्ट मेंटेन करतो आणि मग तिथे कॉम्पिटिशनमध्ये उतरतो. पण क्वालिटी खराब करत नाहीत, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. म्हणून सांगतो की डिफ्युजर इनोव्हेशन इज आवर स्ट्रेंथ, त्याप्रमाणेच जाणार. तुम्ही तुमच्या यशाचे मंत्र सांगू शकता का आमच्या दर्शकांना? यशाचं मंत्र एवढंच सांगायचं वाटतंय, मी संशोधक वृत्तीचा माणूस. कुठलीही वस्तू जर बाजारात आणायची असेल तर पहिली गोष्ट एक्झिबिशन. जगामध्ये एक्झिबिशन जे आहेत त्याला जर व्हिजिट केली तर एक्झिबिशनमध्ये नवीन नवीन तंत्राच्या वस्तू पाहायला मिळतात. मग त्याप्रमाणे आपण पण विचार करायला पाहिजे. मग आपला डिफ्युजर पण आणखी कशा वेगवेगळ्या पद्धतीचा येणार त्याचं संशोधन करत असतो. मला ऑफिसमध्ये बसल्याशिवाय कुठलंही संशोधन जमत नाही. मी ही जी जागा जी माझी आहे ती संशोधन करताच आहे. सुट्टीच्या दिवसात सुद्धा
थोडा वेळ मी अर्धा दिवस तरी मी माझ्या भारताच्या नातवंडावर घालू शकतो, घरात घालू शकतो, परंतु दुपारनंतर लंच झालं की मी पुन्हा ऑफिसमध्ये येतो आणि माझा विचार एकांती विचार करून पुढचं डिफ्युजर कसं डेव्हलप करायचं हा एक विचार करत असतो. आता तसंच हे जर वाढत जाते, आता आमच्या इथे 6 बिल्डिंग जे आहेत आणि आता वाढत चाललेलं आहे आणि त्याच्याकरता दुसरं आणखी जागा घ्यायची आहे, परंतु तिथे कसं नवीन चालू करायचं, कशी माणसं भरती करायची, हे सगळं चालूच असतं. हे चालूच ठेवणार आहे. आज माझं वय एवढं असून सुद्धा मी ते संशोधन चालूच ठेवणार आहे. सर, मला तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार सांगू शकता का? भविष्यात बऱ्याचशा काही गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत. मी ह्याच बिझनेसमध्ये नसून ॲग्रिकल्चरमध्ये पण आहे. आज माझा त्याच्याबद्दल पण चाललेला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये पण डेव्हलप करायला हरकत नाही, तो एक माझ्या डोक्यात विचार आहे. आणि डिफ्युजर हा आत्ता नुकताच मी साऊथ अमेरिकेहून प्रवासातून आलेला आहे, परंतु रिकाम्या हाताने आलो, लाखो रुपये खर्च करून आलेला आहे, परंतु डोक्यात एक आयडिया घेऊन आलेला आहे. आणि ह्या 2012मध्ये मी नवीन डिफ्युजरची सुरुवात करणार आहे. नक्कीच सर, आम्ही त्याची वाट बघू. सर, तुम्ही मला तुमच्या क्वालिटी कंट्रोल आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटबद्दल काही सांगू शकता का? रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड क्वालिटी, मी क्वालिटीमध्ये कुठेही अजूनपर्यंत कॉम्प्रोमाइज केलेले नाही आणि करणारही नाही. त्याकरता माझे काही गाईडलाईन आहेत, त्याप्रमाणे आमचा सगळा स्टाफ आणि जे काही रिलेटेड स्टाफ जो आहे, टेक्निकल पर्सन सगळे ते बरोबर फॉलो करतात आणि ते चालूच असते. R&D माझ्या डोक्यात एक आयडिया जर आली तर ती मी इम्प्लिमेंट केल्याशिवाय गप्प बसत नाही. आणि ते माझ्या टूल रूममध्ये ते R&Dचं हे चालूच असते आणि ते करावंच लागते आणि ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि त्यातूनच काहीतरी मार्ग मिळतो आणि मग त्यातून एक प्रोडक्ट निघतो. असे हे माझं संशोधन चालूच असतं. रमेश म्हात्रे यांना 2 शब्दात वर्णन करू शकता तुम्ही? सर, तुम्ही आज ह्या स्तरावर आलात, तुम्ही मला त्याच्याबद्दल काही सांगू शकता काय? आणि तुम्हाला आज इतके पारितोषिक मिळाले आहेत इंटरनॅशनल लेवली, तुम्ही ह्याच्याबद्दल आमच्या काही दर्शकांना सांगू शकता? माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे मी जेव्हा अलिबागहून 9वी स्वतःहून नापास झालो, केवळ घरच्या परिस्थितीनुसार, ती माझ्या घरची परिस्थिती मला पावत नव्हती, ती वर्णन करण्यासारखी नव्हती, म्हणून मी मुंबईला येण्याच्या दृष्टीने स्वतःहून नापास झालो आणि मग 2 जोड कपडे आणि 5.5 रुपये घेऊन मी अलिबागहून इकडे आलो मुंबईला 1964 साली. इथे आल्यानंतर काकांनीच नोकरी शोधली, तिथे राहिलो. नंतर 9वी 10वी 11वी मी नाईट स्कूलमध्ये केलं. नंतर असते असते करत दुसरी कंपनी मला मिळाली, ते ओल्टासमध्ये गेल्यानंतर बरंचसं काही शिकायला मिळालं. ओल्टासमध्ये असताना मला बिझनेसची कोणकोण माझ्यात मनात लागली आणि ते बिझनेस करावं ह्या हेतूने मी ते सुरुवात केली. असं करत असताना जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डाय बनवायची सुरुवात केली. नंतर मग असे 4 वर्कर ठेवून कामाला सुरुवात केली कंपनीची आणि ती वाढत 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 जसे बिझनेस वाढतो तसं हे वाढते. असं करत एक्सपोर्टपर्यंत मजल मारली. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर तिथून मग स्वतःचा डिफ्युजर हा 1 पीस डिफ्युजरचा ते मान मिळवला आणि असं करत सगळ्या देशांमध्ये बऱ्याचशा देशांमध्ये हा एक्सपोर्ट करायला लागलो. असं करत ते वाढत गेलं, परंतु क्वालिटीला कुठे मागे पडलो नाही आणि म्हणून ते त्याचं परिणाम एकच झाला की हे अवॉर्ड, असे बरेच अवॉर्ड मिळाले. अमेरिकेने पण अवॉर्ड आम्हाला दिलेला आहे आणि इतर भारत सरकारने पण दिले, नॅशनल अवॉर्ड दिलेले आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे इतर चेंबरचे बरेच लोकांनी अवॉर्ड दिलेले आहेत, केवळ ह्या क्वालिटीच्या जीवावरती. असं करत आज मी 54 देश आजपर्यंत फिरत आलेला आहे. त्याचं कारण हे का मी कुठे फिरायला जात नाही, फक्त काय बिझनेस शोधायचं बिझनेस करत मी आज 54 देश फिरलेला आहे. आणि तिथून जातो तेव्हा तिकडे त्या देशामध्ये त्या मॅन्युफॅक्चरला आज जगामध्ये नवीन काय पाहिजे त्याचा शोध घेत असतो.
आणि त्याप्रमाणे इकडे येऊन तो प्रोडक्ट नवीन डेव्हलप करतो. असं करत एवढ्यापर्यंत मी पोचलेलो आहे. जिथे 4 वर्कर कंपनी चालू केले, आज माझे 200 कामगार मी सांभाळत आहे. इट्स ग्रेट. मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? व्यावसायिकता, गुणवत्ता आणि दिलेला शब्द पाळणं, ह्या गोष्टी जर जोपासल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केव्हाही सक्सेस होऊ शकतो. आणि ह्या गोष्टी मराठी माणूस सहज करू शकतो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, एवढंच मी सांगू शकतो. सर, आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. नमस्ते.